त्या मुलींच्या घोळक्यामध्ये एका उल्लडबाज तरुणानं गाडी घातली. एक मुलगी मयत झाली, तीन मुलगी सिरियस उपचार घेत आहेत, एक मुलगी सिरियस आहे. ह्या सगळ्या घटनांच्या संदर्भात माझी चर्चा होईलच आणि आम्ही स्वतः सगळ्यांचा आम्ही नोंद आमच्याकडे ठेवत असतो, आम्ही दखल घेत असतो. पण गेल्या वर्षीच्या आणि त्याच्याही पूर्वीच्या म्हणजे 2 वर्षापासून मी सलग मला असं वाटतं 3-4 बैठका या कोल्हापूरमध्ये झाल्या. 3 जनसुनावणी कोल्हापूरमध्ये झालेत. प्रत्येक वर्षी मी स्वतः जनसुनावणीला येते. त्या मानाने आणि आता यामध्ये एक तफावत कुठेतरी यंत्रणेमध्ये बदल करत असताना निश्चितपणाने जाणवतो. एक विश्वास या निमित्तानं मी तुम्हाला देऊ इच्छिते की वर्किंग वुमनसाठी आम्ही ज्या आयसी कमिटी केल्या होत्या त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीची नोंद झाली आहे. त्याच्याही पुढे जाऊन आम्ही या फॉस्टच्या कायद्याच्या संदर्भात आता आयसी कमिटीचं ऑडिट सुद्धा व्हावं यासाठी सुद्धा सूचना देतोय आणि त्या पद्धतीने सरकारच्याच माध्यमातून जीआरची सुद्धा प्रोसेस करतोय, जेणेकरून खूप चांगल्या पद्धतीची यंत्रणा आपल्याला उपलब्ध करून देता येईल. या अनुषंगाने आम्ही या निमित्ताने एक सामाजिक समस्या निर्माण